अरे यार, आज रिझल्ट आहे. चांगलं कॉलेज भेटावं बस. SSM नाशिक. अरे वा, कॉलेज तर चांगलं वाटतंय. लगेच जाऊन मम्मी पप्पांना सांगतो. मम्मी पप्पा, मला नाशिकचं मेडिकल कॉलेज भेटलं. अरे वा, मेडिकल कॉलेज भेटलं. छान. पण मेडिकल कॉलेज म्हणजे रॅगिंग होणार. मनाची तयारी ठेव. अरे बोल. काय मग कुठे झालं ऍडमिशन? अरे नाशिकला मेडिकल कॉलेज भेटलं मला. हा, मेडिकल कॉलेज म्हणजे फुल रॅगिंग वगैरे आता. नाही रे, ते कॉलेज चांगलं आहे, असलं काय घडणार नाही तिथं. बरं, सांभाळून राहा. असं काय असलं तर बिंदास सांग, आपली ओळख आहे तिथे. बरं, काय झालं तर सांगेन तसं. चल ठेवतो मी, बाय. अरे यार, इथं पण तीच बॉम्ब. रॅगिंग रॅगिंग रॅगिंग. हा बोल ना मावशी. काय बघला झालं अगं ऍडमिशन? हो, मेडिकल कॉलेजच भेटलं. बापरे, मेडिकल म्हणजे रॅगिंगचं काय? नाही ग, असं काय होणार तर नाही. बघ बाबा, विचार कर. अगं, तू निश्चिंत राहा, असं काय नाही होणार. असं मी करतो नंतर. हा. अरे यार, रॅगिंगची भीती वाढतच चालली आहे. आधी मित्र, आता नातेवाईक. अवघडच वाटतंय सगळं. काय. अरे यार, घरापासून एकतर कधी लांब राहिलो नाही, आणि त्यात मेडिकल कॉलेज म्हणलं की रॅगिंग. यातून काहीच पळवट नाही का? सांभाळून जा बाळा. काळजी घ्या आता. आम्ही नसणार तुझ्या तिथं तुझ्यासोबत. आयुष्यमान भव. असो, जे होईल ते बघितलं जाईल. काय हरकत नाही. चला आता. असो, नवीन शहर म्हणले की नवीन चॅलेंजेस घेऊनच येणार. माझ्या बाबतीत रॅगिंग आहे. चला नाशिकला. चला, फायनली पोचलो नाशिकला. फ्रेशी इकडे. अरे यार, ज्याची भीती होती तेच झालं. आल्या आल्या सिनियर्स भेटले वाटतं. फ्रेशी ना? हो दादा. दादा नाही, सर बोलायचं. सॉरी सर. नाव का? निशांत. निशांत माने. परत सांग. निशांत माने. पूर्ण निशांत भगवानराव माने. कुठला आहे? कराड साताऱ्याचं. कंदी. तर फ्रेशी, एक काम कर, कॉलेजच्या पायऱ्यामधून ये. पायऱ्या सोड, डान्स कर. डान्स मध्ये पण लावणी. अरे यार, ज्याची भीती होती तेच झालं. आल्या आल्या सिनियर्स भेटले वाटतं. फ्रेशी ना? हो दादा. अरे मेडिकल कॉलेजला आलाय तर सर किंवा मॅम म्हणायचं. ओके मॅम. ते सोड, नाव सांग. निशांत माने. पूर्ण नाव सांगायचं. कोणी विचारलं तर पूर्ण नाव सांगायचं. ओके सर. निशांत भगवानराव माने. हा, कुठला आहेस? मी कराड साताऱ्याचं. राहणं खाणं झालं बरोबर? हो, तो झालं. काही अडचण असली तर कळव आम्हाला. संघर्ष जाऊ याच कॉलेजमध्ये. चालेल, थँक्यू. अरे वा, ज्याची भीती होती तसं काहीच नाही झालं. सिनियरसोबत पण इंटरॅक्शन झालं आणि रॅगिंगची पण भीती गेली. आता नवीन सुरुवात करायला काही हरकत नाही. गणपती बाप्पा मोरया. हे देवी, असंच सदैव पाठीशी राहा आणि रक्षण कर. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आजकालच्या युगामध्ये जेवढं रॅगिंग करणं चुकीचं आहे, तेवढं रॅगिंग सहन करणं पण चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जर रॅगिंग सारख्या काही गोष्टी फेस करत असाल तर घाबरू नका. स्वतःसाठी स्टँड. रॅगिंग करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. याच्या अंतर्गत तुम्ही सेक्शन 324, 325, 340 आणि 341 अशा IPC ऍक्टच्या अंडर अरेस्ट केले जाऊ शकता. एवढंच नव्हे तर तुम्हाला कुठल्याच महाविद्यालयामध्ये परत प्रवेश पण भेटणार नाही. तुमच्यावर कार्यवाही केली जाऊ शकते. म्हणून रॅगिंग करत असाल तर आताच थांबवा, आणि रॅगिंग सहन करत असाल तर लवकरात लवकर रिपोर्ट करा. आमच्या श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पण असले कृत्य घडू नये, कोणी रॅगिंग फेस करू नये म्हणून विविध उपक्रम देखील राबवले जातात. जसं की सेमिनार्स घेणे, CMEs घेणे, आणि सोबतच आमच्या कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी देखील स्थापित केली गेली आहे. आणि आय एम शुअर की तुमच्या कॉलेजमध्ये पण देखील असेल. तर रॅगिंगला फेस करू नका, आणि रॅगिंग तर अजिबात करू नका. And I am proud to be student of Sri Saptashringi Ayurved Mahavidyalaya, where ragging is strictly prohibited. So say no to ragging.